पुण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी एका टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली होती। या आगीमध्ये एका कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर 6 जण जखमी झाले होते। प्रथमदर्शनी टेम्पो ट्रॅव्हलरला तांत्रिक कारणामुळे आग लागल्याचं समोर आलं होतं, पण पोलिसांनी या प्रकरणाचा आणखी तपास केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे। आपण पाहूयात। पुण्यातल्या रस्त्यावर ही पेटती बस धावली आणि पुणेकरांना धडकीच भरली। बस पेटली, बसला आग लागली म्हणून आरडाओरडा झाला। मात्र ही बस पेटली नव्हे तर पेटवून देण्यात आली होती। सूड घ्यायचा म्हणून तो आगीचा भडका उडाला होता। तो दिवस होता 19 मार्चचा आणि वेळ होती सकाळी 7:30ची। पुण्याच्या धायरीमधून योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हिंजवडीकडे घेऊन कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर बस निघाली। हिंजवडीच्या फेज 1 परिसरात बस येताच एकच भडका उडाला आणि टेम्पो ट्रॅव्हलरनं पेट घेतला। टेम्पो ट्रॅव्हलर पेटताच ड्रायव्हरनं उडी मारली आणि पेटती बस तशीच धावू लागली। अखेर एका स्पीड ब्रेकरला ही बस आदळली। या बसमध्ये कंपनीचे 10 कर्मचारी होते। यापैकी 6 कर्मचाऱ्यांनी कशाबशा उड्या मारल्या। मात्र शंकर शिंदे, गुरुदास लोखरे, सुभाष भोसले, राजन चव्हाण या 4 कर्मचाऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। जखमी झालेल्या 6 जणांवर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी या बसचा चालक जनार्दन हंबर्डीकरला ताब्यात घेतलं आणि मग धक्कादायक माहिती समोर आली। बस पेटली नव्हे, आपणच बस पेटवली अशी कबुली जनार्दन हंबर्डीकरनं दिली। जनार्दननं केलेल्या दाव्यानुसार त्याचा दिवाळी बोनससह पगार थकवण्यात आला होता। त्याला खालच्या दर्जाची कामं सांगितली जायची, उचित वागणूक दिली जात नव्हती, जेवणाच्या ताटावरूनही उठवण्यात आलं। जनार्दनचे कंपनीतल्या अनेक कर्मचाऱ्यांशी वाद होते। ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जे बसमधून तो घेऊन जात होता रोज, त्यांचे वाद होते। दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता, तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात, या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता। या सगळ्या टेस्टिमोनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। बस पेटवून देण्याचा प्लॅन जनार्दननं आधीच आखला होता। जनार्दन हंबर्डीकरनं स्फोटक केमिकलची 1 लिटरची बाटली गाडीमध्ये आणून ठेवली। घरून येतानाच त्यानं काही चिंध्या आणि काडी पेटी सोबत आणली। योमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कलवरनं रेजवानच्या दिशेनं जात होती। हिंजवडी फेज 1 मध्ये दाखल होताच त्यानं गाडी पेटवली। आग लागताच चालक जनार्दननं गाडीतनं उडी मारली। चालक जनार्दन आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले। गाडीच्या मागचं दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला। 6 जण गंभीर जखमी आहेत। मृत्यू झालेले चौघेही इंजिनियर होते। जखमींवर रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर, वय 54 वर्षे, यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून 1 लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे। ज्या ब्लास्टमध्ये 4 लोक हे मयत झालेले आहे। जनार्दन हंबर्डीकर याचा 1 रुपयाचाही पगार थकवला नव्हता असा कंपनीच्या मालकांचा दावा आहे। सर सैलरी कितना पेंडिंग था जो उन्होंने कहा है? उसका कुछ भी सैलरी पेंडिंग नहीं है। हमने उसको टाइम टू टाइम उसको पूरा सैलरी दिया है। उसका बिल्कुल सैलरी पेंडिंग है। टेम्पो ट्रॅव्हलरनं पेट घेतल्यानं मागचा दरवाजा उघडला नाही आणि गाडीत अडकलेल्या चौघांचा अक्षरशः कोळसा झाला। कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचे नाहक बळी गेले। गेल्या रविवारी आम्ही एकत्रच आलो पुण्यामध्ये। आम्ही गावाकडे गेलो होतो, आमचा पालखीचा कार्यक्रम असतो कोकणामध्ये होळीच्या निमित्त। त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे नाहक 4 जणांचा बळी गेला, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या प्रकरणी पुढे तुमची मागणी काय असणार आहे? मागणी काही आता कंपनीने त्याच्या पश्चात त्याची बायको, मुलगा, त्याचे आई वडील याचा आपण काहीतरी विचार केला पाहिजे। सरकार पण काहीतरी करायलाच। या दुर्दैवी घटनेनंतर योमा ग्राफिक्स कंपनीला टाळं ठोकण्यात आलंय। हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर जळीत कांडातील मृत्यू पावलेले
4 कर्मचारी आणि ही जी बस ज्या कंपनीची होती ती योमा ग्राफिक्स कंपनीच्या बाहेर मी सध्या उभा आहे. गेल्या 2 दिवसापासून या कंपनीला टाळ्या ठोकण्यात आले. कंपनी बंद आहे आणि या कंपनीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीच्या व्यवस्थापकांनी सुट्टी दिल्याची माहिती मिळते. या कंपनीचे व्यवस्थापक सध्या या ठिकाणी उपस्थित नाहीये. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात येत नाहीये. कंपनीवरच्या रागातनं सूड घेण्याच्या इराद्यानं कर्मचाऱ्यांना जाळून मारणं हा भयानक आणि अक्षम्य अपराध आहे. चौघांना पेटवून देणाऱ्या जनार्दन हंबर्डीकरला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. सूरज कसबे, NDTV मराठी,